एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत इंग्लिश कसे बोलावे। आपण जे इंग्लिश शिकण्याचा चॅलेंज घेतलं होतं 10 दिवसांमध्ये इंग्लिश बोलणं शिकण्याचं, त्याचा पार्ट 6 असणार आहे। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर बघा, आपण जे शिकलो होतो आताच्या पार्ट 5 पर्यंत मराठी सेंटेन्स इंग्लिश ट्रान्सलेशन तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघून घ्या। त्यांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत। तर बघा, आता सर्वात पहिले आपण पहिल्या पार्ट मध्ये काय शिकलेलो होतो? आय, वी। हे बघा, आय म्हणजे कोण? मी। तुम्ही कसं वाचायचं पहिले त्याला? आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, अशा प्रकारे वाचायचे। पण आता तसं नाही करायचंय। आयला डायरेक्ट आय, वी, यू, ही, सी, इट, दे। आता यांना डायरेक्ट इंग्लिश मध्ये बोलायचंय, मराठीतून म्हणायचं नाही। जसं की मी तुम्हाला दाखवून देतो। आय म्हणजे काय राहायचा? मी। आय म्हणजे मी, नंतर राहायचा यू, त्याच्या परत राहायचा यू, त्याच्यानंतरही राहायचा ही, सी, इट, दे। आता बघा, आय म्हणजे कोण? मी। यू म्हणजे तू, दुसरा यू म्हणजे कोण? तूच। म्हणजे आता बघा, समजा आय म्हणजे मी, यू म्हणजे तू। हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत इंग्लिश कसे बोलावे। इंग्लिश कसे बोलावे पार्ट 6, ज्याचं आपण चॅलेंज घेतलं होतं की आपण 10 दिवसात इंग्लिश बोलणं शिकणार आहे, त्याचा हा पार्ट 6 असणार आहे। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर बघा, सर्वात पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलेलो होतो? आय, वी, यू, ही, सी, इट, दे। बघा, लिहून पण बघून घेऊ एकदा। मी तुम्हाला ते नाही शिकवते, आता डायरेक्ट इंग्लिश बोलणं शिकतोय आपण आजच्या पार्ट मध्ये। मराठी सेंटेन्स इंग्लिश ट्रान्सलेशन आता आपण शिकणार नाही, हे आता आपले पूर्ण झालेले। बघा, आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे। आता आय म्हणजे कोण? आय कशासाठी वापरला जातो? मी आहे याच्यासाठी वापरला जायचा। मी मुलगा आहे, मी डॉक्टर आहे, याच्यासाठी आय वापरला जायचा। नंतर वी कशासाठी वापरला जायचा? आम्ही आहोत। आणि जो यू आहे तो वापरला जायचा तू आहेस। आणि जो दुसरा यू आहे तो वापरला जायचा तुम्ही आहात। आणि ही आहे तो वापरला जायचा तो आहे। आणि जो सी आहे तो वापरला जायचा ती आहे याच्यासाठी। आणि जो इट आहे तो वापरला जायचा ती एखादी वस्तू आहे याच्यासाठी। आयला काय लागायचा? आय साठी एम, वी ला होत साठी काय लागायचा? आर, वी आर। यू सोबत पण आयस ला आर, दुसऱ्या यू सोबत पण आर, यू आर, ही इज, सी इज, इट इज, दे आर। आता हे जे तुम्ही मराठीतून शिकत होते आतापर्यंत, आपण यांचाच मराठी सेंटेन्स घेऊन इंग्लिश ट्रान्सलेशन करत आलोय। तर आता हे तर आपलं शिकून झालेलं आहे। आता डायरेक्ट काय करायचंय? आयला असं नाही वाचायचंय। आय म्हणजे मी, यू म्हणजे तू। आता काय करा? आयला डायरेक्ट आय म्हणायचंय। आता समजा मी मुलगा आहे, कसा बनतो तो सेंटेन्स? आय एम अ बॉय। आता डायरेक्ट तसं म्हणा। कसं? काय काय राहतं ते? आय, वी, यू,
यू, ही, सी, इट, दे. लक्ष द्या, तुमच्याशी बोलतोय. आय, वी, यू, ही, सी, इट, दे. लक्ष द्या, तुमचं लक्ष कुठे? हे बघा, आता एवढं तर तुम्ही पाहिलं. आता हे तर आपण पहिल्या पार्ट मध्ये शिकलेलोच. आता बघा, सर्वात पहिले मी हसतो, आय लव्स. मी हसतो, आय लव्स. समजा आम्ही आहोत, आम्ही. समजा आम्ही असतो, वी लव्स. काय? थांबा, हे सगळं रफ करतो आणि मग तुम्हाला सांगतो. हे बघा, तेव्हा आपला दे राहून गेला होता. दे वापरला जातो ते आहेत याच्यासाठी. तर बघा, आता पुढे जाऊया. आता बघा, तुम्हाला काही आवडतं, काही नाही आवडत. त्याला इंग्लिश मधून म्हणतात लाईक आणि अनलाईक. लाईक, अनलाईक. आता लाईक म्हणजे आवडणे, अनलाईक म्हणजे न आवडणे. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाहीये त्याला म्हणतात अनलाईक, आणि लाईक म्हणजे आवडणे. समजा आता मी हसतो, याला मी इंग्लिश मधून काय म्हणेल? आय लव. आय लव. जसं की तुम्हाला माहित आहे, हे दोन असतात. एक असतं सिंग्युलर म्हणजे एक वचन, आणि एक असतं प्लुरल जे की असतं अनेक वचन. आता सिंग्युलर म्हणजे कोणती एकच गोष्ट असते, आणि प्लुरल म्हणजे ती जी एकच गोष्ट आहे त्याच्या अनेक गोष्टी बनलेल्या राहतात. म्हणजे समजा मी सिंग्युलर मध्ये फॉर एक्झाम्पल घेतलं बॉय. बॉय घेतलं तर मग प्लुरल मध्ये काय येणार आहे? त्याच अनेक करायचे आहे. म्हणजे त्याच्या सोबतच फक्त बॉयच्या ऐवजी तिथे फक्त यसचा वापर झाला पाहिजे, म्हणजे ते झालं बॉईज. समजा मी आता घेतलं ग्लास. बॉईज झालं म्हणजे ते इथे बॉय म्हणजे मुलगा, आणि बॉईज म्हणजे त्याचेच आपण अनेक केले, म्हणजे ते एकाच्या ऐवजी अनेक झाले, म्हणजेच जास्त झाले. ते एकापेक्षा जास्त म्हणजेच प्लुरल अनेक वचन. बॉईज म्हणजे प्लुरल सिंग्युलर मध्ये जर मुलगा आहे तर प्लुरल मध्ये काय होईल? मुले होईल. लक्ष द्या, तुमच्याशी बोलतोय. कुठे लक्ष आहे तुमचं? इकडे लक्ष द्या. आता बघा ग्लास. आता ग्लासच मी काय करेल बघा, तुम्हाला दिसतंय का नीट? हा, दिसतंय. तर बघा, आता मी ग्लासच्या ऐवजी प्लुरल आता कसं बनेल, तर मी ते लावेल ग्लास, आणि ते पहिलेच यस लागलेला असल्यामुळे इथे ई आणि यसचा वापर करेल, म्हणजेच हे काय होणार आहे? ग्लासेस होणार आहे. आता सिंग्युलर प्लुरल आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण शिकलेलो आहे. आता बघा पुढे मी काय सांगतोय, आय लव. समजा मी म्हणलं आम्ही असतो. आम्ही म्हणजे कोण? आम्ही 3-4 जण असले समजा, तर मी काय म्हणेल? वी लव्स. वी लव्स. समजा तू हसतोस, यू लव्स. तुम्ही हसता, यू लव्स. आता तुम्ही म्हणजे काय? तर हे अनेक वचन मध्ये येतं. यू, दुसरा यू आर प्लुरल करता राहतो, आणि जो पहिला यू आर आहे तो सिंग्युलर करता वापरला जातो. एवढं तुम्हाला लक्ष द्यायचंय. आता बघा पुढे जाऊया. तुमची काही करण्याची इच्छा असते, काही करण्याची इच्छा नसते. इच्छा असेल तर त्याला म्हणतात वॉन्ट. काय म्हणतात? वॉन्ट. जर ती करण्याची इच्छा नसेल तर त्याला इंग्लिश मधून म्हणतात अनवॉन्ट. एवढं तर तुमचं क्लिअर झालं. आता जसं की आपण सेंटेन्स कशा प्रकारे बनवत होतो, मी मुलगा आहे. आता हा सेंटेन्स आपण इंग्लिश मध्ये कशा प्रकारे बनवायचो? मी मुलगा आहे. मी ला इंग्लिश मधून काय म्हणतात? आय. म्हणून इथे आपण घेतला आय. पहिला घेतला, दुसरा पहिला घेतला, दुसऱ्याला सोडला, आणि तिसरा घेतला. आय लागला म्हणजे आयला काय म्हणायचं? एम. आता हेच सिंग्युलर आहे,
इथे मुले म्हणलंय का? नाही, तर मुलगा म्हणलंय, म्हणून मी ते ए चा वापर करेन. हे सिंग्युलर सेंटेन्स आहे म्हणून मी ते या ए चा वापर केला. नंतर मुलगा, याला इंग्लिश मधून काय म्हणतात? बॉय, म्हणून मी ते घेतलं बॉय. म्हणजे झालं आय एम अ बॉय. अशाच प्रकारे आपण हे मराठीमध्ये ट्रान्सलेट करत आलोय. यालाच तुम्हाला आता सरळ म्हणायचंय, आय एम अ बॉय, मी मुलगा आहे. समजा आता मी म्हणेल आम्ही क्रिकेट खेळत आहोत. काय झालं याचा सेंटेन्स? आम्ही क्रिकेट खेळतो घेतलं. समजा खेळत आहोत नाही, आम्ही क्रिकेट खेळतो. बघा मी आता हे थोडंसं रफ करतो आणि तुम्हाला नीट सांगतो. आता काय एक्झाम्पल घेत होतो आपण? मी क्रिकेट खेळतो, सॉरी आम्ही क्रिकेट खेळतो घेतलं होतं आपण. आम्ही क्रिकेट खेळतो, आम्ही क्रिकेट खेळतो. आता आम्हीला इंग्लिश मधून काय म्हणतात? वी, म्हणून मी ते घेतला वी. नंतर आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला, वी लागला म्हणजे खेळतोला काय म्हणायचं? प्ले. आणि खेळतोला प्लेच म्हणायचंय. मग वी लागो, आय लागला तरी आर लागला, म्हणजे आय लागला तरी वी प्ले. आता एवढं झालं. नंतर क्रिकेट, वी प्ले क्रिकेट. समजा दुसऱ्याने जर तुम्हाला आवाज दिला तर तुम्ही त्याला सरळ सांगू शकता क्रिकेट खेळताना वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळत आहोत. म्हणजे एवढे तुम्ही इंग्लिश बोलले, वी प्ले क्रिकेट. समजा तुम्ही म्हणताय मी क्रिकेट खेळतो, तर तोच सेंटेन्स काय होईल? इथे आम्हीच्या ऐवजी काय केलं? मी केलं. आम्ही न घेता इथे मी घेतलं. तर आता वीच्या ऐवजी काय करावं लागेल? फक्त इथे आय लावावं लागेल. का? कारण की मीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? आय. हे बघा पहिला घेतला मीला इंग्लिश मधून आय म्हणलं, नंतर दुसरा सोडला आणि तिसरा घेतला खेळतोला इंग्लिश मधून काय म्हणतात? प्ले, म्हणून इथे घेतलं प्ले. नंतर क्रिकेटला क्रिकेट. हे झालं आय प्ले क्रिकेट. समजा दुसऱ्याला जर तुम्ही सांगितलं आय प्ले क्रिकेट, तर किती चांगलं वाटेल? म्हणजे आय प्ले क्रिकेट. याला मराठीतून न म्हणता आपण बस इंग्लिश मधून म्हणून टाकलं आय प्ले क्रिकेट. सोपी ना इंग्लिश एकदम. समजा आता याच्याच ऐवजी जर घेतलं तू क्रिकेट खेळतो, तू क्रिकेट खेळतो, तू क्रिकेट खेळतो. तुला इंग्लिश मधून काय म्हणतात? यू. यू, तुला यू. पहिला घेतला, दुसरा सोडला आणि तिसरा घेतला. आता खेळतोला इंग्लिश मधून म्हणलं प्ले. नंतर ज्याला सोडला होता त्याला आता घ्यायचा. काय तो सोडलेला? क्रिकेट, म्हणून मी ते घेतलं क्रिकेट. म्हणजे काय झालं? यू प्ले क्रिकेट, यू प्ले क्रिकेट, दे प्ले क्रिकेट, आय प्ले क्रिकेट. अशा प्रकारे सेंटेन्स तयार होत आहेत. अशा प्रकारे या सेंटेन्सला वापरलं जातंय. सी इज क्रिकेट, ती क्रिकेट खेळते. अशा प्रकारे वापरलं जातंय. म्हणजे अशाच प्रकारे आपण या इंग्लिशला म्हणू शकतोय. तो असतोय, ती असते, ते असतायत. दे लॉग्स, आय लॉग्स, वी लॉग, वी लॉग्स, यू लॉग्स, यू लॉग्स. म्हणजे आता किती सोपी इंग्लिश तुम्हाला याच्याहून वाटते. म्हणजे आपण हाच सेंटेन्स याच्याहून बनवू शकतोय. म्हणजे समजा मी म्हणलं आय एम रीडिंग अ न्यूजपेपर, मी वर्तमानपत्र वाचत आहे. झालेला या सेंटेन्स आपला घेऊन, म्हणजे या व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या सेंटेन्सला घेतला होता, तरी आता मी तुम्हाला त्या सेंटेन्सला तयार करून दाखवतो. काय होता तो सेंटेन्स? मी वर्तमानपत्र वाचत आहे. आता सर्वात
वाचत आहे. किती शब्द आहे? 4 शब्द आहे. तर सर्वात पहिला घेतला. मीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? आय, म्हणून इथे घेतला आय. पहिला घेतला, दुसरा सोडला, तिसरा घेतला, सोडला, शेवटचा सोडला. म्हणजे शेवटचा सोडला नाही, शेवटचा घ्यायचा आहे. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला. आय लागला म्हणजे आयला इंग्लिश मधून म्हणतात एम. आय एम. नंतर हे आय आणि एम झालं. नंतर आता पहिला घेतला, शेवटचा घेतला, नंतर शेवटच्याच्या आधीचा घ्यायचा. वाचतला इंग्लिश मधून काय म्हणतात? रीड. पण काय काय आहे म्हणजे याच्याकरता तुम्हाला टेन्सेस सुद्धा शिकण्याची गरज आहे. मी त्या टेन्सेसच्या व्हिडिओची तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ जाऊन बघून घ्या. तर बघा आता आय एम नंतर वाचतला इंग्लिश मधून म्हणायचं रीड. रीड म्हणतात. पण आता वाचून पूर्ण झालेलं आहे का? नाही. वाचून पूर्ण झालेलं नसलं, वाचणं काम पूर्ण झालेलं नसलं की जे पण आपण लिहितोय त्याच्या पुढे आय एन जी यांचा वापर करायचा. म्हणजे ते काय झालं? रीडिंग. नंतर आता आहे सिंग्युलर. म्हणजे मी आहे ना, तो मी म्हणजे मी एकटा वाचतोय, म्हणजे ते काय आहे? सिंग्युलर. म्हणून मी तिथे घेतला ए. आय एम रीडिंग. नंतर वर्तमानपत्र, याला इंग्लिश मधून म्हणतात न्यूजपेपर. आता समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जर पेपर वाचताय तर मग तो तुम्हाला काय म्हणेल आता? आणि जर समजा समोरच्यानी तुम्हाला विचारलं पेपर वाचताना तू काय करतोयस, तर तुम्हाला काय सांगता येईल? आय एम रीडिंग अ न्यूजपेपर. मी वर्तमानपत्र वाचत आहे. आता डायरेक्ट तुम्ही इंग्लिशच्या भाषेत बोलत आहात. तुम्ही मराठी ट्रान्सलेट करणं तुम्ही आता पूर्ण शिकलेले आहात. आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये ज्यांनी ते व्हिडिओ बघितले असतील ते आता हे करू शकतात. ते अशा प्रकारे ते इंग्लिश बोलू शकतात. समजा आता मला म्हणायचंय ते आहेत. ते म्हणजे कोण? तेला इंग्लिश मधून म्हणतात दे आणि आयला आर. दे लागला म्हणजे आयला आर. म्हणजे मी म्हणेल दे आर. म्हणजे मला खरं तर ते म्हणताना आरचा वापर करण्याची काहीच गरज नाही. पण मी का आरचा वापर करतोय? कारण की ते आहे याच्यासाठी मी आरचा वापर करतोय. तुम्हाला आता चांगल्याच प्रकारे समजलं असेल की मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा आता समजा मी म्हणलं तू माझा भाऊ आहेस. समजा तुम्हाला बहीण वगैरे असेल तर तुम्ही तिला म्हणू शकता. तर बघा यू आर माय सिस्टर, यू आर माय ब्रदर. तर बघा कशा प्रकारे समजा मी म्हणलं तू माझा भाऊ आहेस. आता तुला इंग्लिश मधून काय म्हणतात? यू. म्हणून मी इथे घेतला यू. आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. यू लागला म्हणजे आयसला इंग्लिश मधून म्हणतात आर. नंतर आता शेवटचा घेतला. आता याच्यात काय करायचंय? हा घ्यायचाय माझा. माझाला इंग्लिश मधून म्हणतात माय. नंतर भाऊला इंग्लिश मधून म्हणलं ब्रदर. यू आर माय ब्रदर. तर बघा अशा प्रकारे जो आहे तर हा सेंटेन्स तयार केला जातोय आणि अशा प्रकारे तुम्ही इंग्लिश बोलू शकताय. समजा मी म्हणलं तू माझी बहीण आहेस. इथे माझाच्या ऐवजी माझी केलं, भाऊच्या ऐवजी बहीण केलं. आणि हे सगळं खोडवून टाकलं समजा. आता तुला इंग्लिश मधून काय म्हणतात? यू. म्हणून मी इथे घेतला यू. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आता यू लागला म्हणजे आयसला इंग्लिश मधून म्हणतात आर. म्हणून मी इथे घेतला आर. यू आर. नंतर आता काय करायचं?
पहिला घेतला, चौथा घेतला, नंतर दुसरा घ्यायचा, मग तिसरा घ्यायचा. माझीला इंग्लिश मधून माय म्हणतात. माझी असो, माझा असो, माझे असो, त्याला माय असंच म्हणायचंय. नंतर बहीण, याला इंग्लिश मधून म्हणतात सिस्टर. युअर माय सिस्टर. अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता युअर माय सिस्टर, युअर माय ब्रदर, युअर माय मदर, युअर माय फादर. अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता. अशा प्रकारे तुम्ही इंग्लिश मध्ये बोलू शकता. तर बघा, मी तुम्हाला अशा प्रकारे काय समजवण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही इंग्लिश कशा प्रकारे बोलू शकता हे तुम्हाला चांगल्याच प्रकारे आता समजलं असेल. बऱ्याच जणांना आता समजलं असेल. तर बघा, आता 20 मिनिटाचा व्हिडिओ तरी आपला आता झालेला आहे आणि तुम्हाला आता बरंचसं समजलं असेल. म्हणजे आता तुम्ही तरी बऱ्यापैकी इंग्लिश बोलू शकाल. आणि जर तुम्हाला आता पार्ट 7 जर उद्याच्या उद्याच पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवे आले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करायला मुळीच विसरू नका.